आज काय जेवणात? आज आहे तांदळाच्या शेवयांचा उपमा। आपण करूया। पहिल्यांदा 2 चमचे तूप हे गरम झालेलं आहे। त्यात आता फोडणी करता पाण्यामधून सर्वप्रथम जिरं, त्यानंतर कढीपत्ता, दाणे, कांदा, थोडं हलवून घेऊया। कांदा खूप लाल होईपर्यंत परतायचा नाही, नाहीतर तो ब्राऊन दिसतो आणि थोडी ऍसिडिटी वाढू शकते। हलका परतून घ्यायचा आणि मऊ करायचा। नंतर टोमॅटो, त्यानंतर या शेवयांवर अंदाजाने मीठ, सुरुवातीला कमी घाला, हवं तर वरनं घालता येतं। जास्त झालं तर काढायला येत नाही। आता यात हळूहळू या शेवया घालायच्या। पांढऱ्या स्वच्छ ठेवायच्या असतील तर अशाच घालायच्या, नाही तर पिवळा रंग यायला हळद घातली तरी चालतंय। वर खाली याला चांगलं एकत्र करून घ्यायचं। बघा किती सुंदर दिसतात त्या। लगेचच शिजतात। पाण्यात आधी घालून घेतल्या होत्या, गरम पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या, त्यामुळे आता घातल्यावर लगेच त्या शिजल्या। दिसायलाही सुंदर आणि तोंडात चवीला पण फार छान लागतात। त्यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर पेरायची। ओलं नारळ असेल तर ओलं नारळ पण, आणि एक हलकीशी वाफ येऊ द्यायची। आणि त्यानंतर एक डिश घ्यायची। लगेचच शिजतो, त्यामुळे अगदी तुम्ही असं घेऊन लगेच खाऊ पण शकता चमच्याने। गरम गरम छान लागतो। आज हा पदार्थ